सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, राज्यामध्ये स्टार प्रकल्पाअंतर्गत मिपा छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून सर्व मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात सुरू झालेलं आहे. हे प्रशिक्षण नेमकं कसं चालू करायचं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि नेमकं या प्रशिक्षणात कोणते कोणते टप्पे आहे हे देखील आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला मित्रांनो, सुरू करूया की स्टार प्रकल्पाअंतर्गत मुख्याध्यापकांचे ऑनलाईन प्रशिक्षण आपण सुरू करून पूर्ण कसं करायचंय. मित्रांनो बघा, यासाठी सगळ्यात अगोदर आपला जो मोबाईल आहे तो अपडेट करून घ्यायचा आहे. आपला मोबाईल, आपल्याला बऱ्याच जणांचे मोबाईल अगदी 12 महिन्यापासून अपडेट केलेले नसतात, त्याच्यामुळे देखील प्रशिक्षण चालू होत नाही आणि मग फोन करतात की आमचं प्रशिक्षण चालू होत नाही. म्हणून आपलं सगळ्यात अगोदर मोबाईल अपडेट करून घ्या. मित्रांनो, जुन्या व्हर्जनच्या मोबाईलमध्ये हे प्रशिक्षण चालू होत नाही. मोबाईल व्हर्जन कमीत कमी 5च्या पुढं असावं. आता उदाहरणार्थ या मोबाईलमध्ये अँड्रॉइड व्हर्जन 12 आहे, म्हणजे या मोबाईलमध्ये प्रशिक्षण चालू व्हायला काही हरकत नाही. जनरल जास्तीत जास्त जणांकडे आता 5च्या पुढचेच व्हर्जन आहेत. प्ले स्टोअरवरून आपल्याला सगळ्यात अगोदर इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड हे ॲप डाउनलोड करायचं आहे. मित्रांनो, हे ॲप डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इन्फोसिसकडून ईमेल आलेला आहे, मेल आलेला आहे. त्या मेलमध्ये तुमचा युजर नेम म्हणजे तुमचा ईमेल आय डी आहे आणि पासवर्ड देखील तुम्हाला इन्फोसिसकडून मेल करण्यात आलेला आहे. तर आपण नोंदणी करताना जो मेल टाकला होता तो मेल इथं टाकायचा. त्यानंतर इन्फोसिसकडून आलेला, इथं मेल टाकल्यावर इन्फोसिसकडून जो पासवर्ड आलेला आहे तो पासवर्ड इथं टाकायचा. या पद्धतीनं प्रशिक्षण सुरू करता येतं. दुसरी पद्धत देखील आहे मित्रांनो प्रशिक्षण सुरू करायची, की इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड हे ॲप डाउनलोड न करता सरळ आम्ही याच्यावर जाऊन देखील सुरू करू शकतो, वेबसाईटवर जाऊन देखील सुरू करू शकतो इन्फोसिस स्प्रिंग बोर्डच्या. किंवा इथं आपण युजर नेम आणि पासवर्ड न टाकता इथं या गुगल या निळ्या पट्टीवर देखील क्लिक केलं आपण की प्रत्यक्षात आपण पुढे येतो. मित्रांनो, ओके, आपल्याला वेबसाईटवरून देखील आपण प्रशिक्षण सुरू करता येतं. आपल्याला इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड असं जरी टाकलं की सुरुवातीलाच इथं वेबसाईट येते आणि ती इथं आपण क्लिक केलं की आपण इथं येतो. आता इथं आलो, इथं आल्यावर इथं लॉग इन म्हणायचं. जर तुम्ही वेबसाईटवरून सुरू करत असताना, मोबाईलवरून सुरू करत असताना, तर आपण जे पाठीमागं पेज पाहिलं इथं आपल्याला ईमेल आय डी पासवर्ड टाकायचा आहे. कन्फ्यूज होऊ नका. मोबाईलवरून सुरू करत असताना तर म्हणजे ॲपवरून सुरू करत असताना तर इथं ईमेल आय डी आणि इथं पासवर्ड टाका. किंवा डायरेक्ट जो ईमेल आय डी तुम्ही प्रशिक्षणाला दिला आहे तो मोबाईलमध्ये तुमच्या जर ओपन असेल तर ह्या गुगलच्या निळ्या पट्टीवर क्लिक केलं तरी तुम्ही सरळ आतमध्ये प्रशिक्षणामध्ये याल. मित्रांनो, इथं वेबसाईटवरून सुरू करताना इथं लॉग इन म्हणेल आणि इथं लॉग इन तुम्ही युजर नेम पासवर्ड टाकला की बघा, मोबाईलवरून टाका म्हणजे ॲपवरून टाका किंवा वेबसाईटवरून टाका, तुम्हाला इथं ते लगेच म्हणून तुमचा पासवर्ड आपल्याला चेंज करून घ्यावा लागेल. मिपाचा पासवर्ड पहिल्यांदा लॉग इन करता वेळेसच उपयोगी येतो, नंतर नाही. नंतर तुम्हाला इथं पासवर्ड तयार करायचा आहे. इथं त्यांनी सांगितलं आहे कमीत कमी 8 याच्यातला पासवर्ड असावा, अप्पर केस एक असावं, स्पेशल कॅरेक्टर एक असावं, नंबर असावा. हे सगळं पासवर्डमध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि हे टाकून न्यू पासवर्ड त्यालाच कन्फर्म पासवर्ड करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. आणि सबमिट करता क्षणी प्रत्यक्षात तुमचं लॉग इन होईल. मित्रांनो, कधी कधी लॉग इन न होता ते पुन्हा तुम्हाला म्हणतं की टाका ईमेल आणि नवीन पासवर्ड तयार केलेला टाका. असं देखील बऱ्याचदा होतं. तरी कन्फ्यूज व्हायचं नाही, तो टाकायचा आपण. नंतर आपण टाकल्यानंतर आपल्याला इथं आतमध्ये आणतं ते आणि ह्या टर्म्स अँड कंडिशन आपल्याला स्वीकारावं लागतात. खाली येऊन इथं क्लिक करायचं, इथं ॲक्सेप्ट म्हणायचं आणि नंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये येता. बघा, सगळ्यात महत्त्वाचं इथं ध्यानात घ्या, तुम्ही आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर अगोदर प्रोफाईलवर जा, प्रोफाईल एडिट म्हणा. प्रोफाईलला तुमचं स्वतःचं नाव दिसतं का पहा. इथं माझं नाव दिसतंय दादाभाऊ जगदाळे. तुमचं स्वतःचं नाव नसेल दिसल तर काही हरकत नाही, परंतु इथं खाली ह्या बॉक्स पुढे ईमेल आय डी दिलेला आहे. हा ईमेल आय डी मात्र तुमचा असेल तरच प्रशिक्षण सुरू करा, नसता प्रशिक्षण सुरू करू नका. डायरेक्टला कळवा, मिपाला आपल्याला कळवता येईल. जर इथं ईमेल आय डी वेगळाच आहे
तर प्रशिक्षण सुरू करू नका. नाव दुसऱ्याचं असलं तरी चालेल, काही हरकत नाही. ते नाव तो आपल्याला इथं एडिट करता येतं. मात्र ईमेल आय डी जर चुकून दुसऱ्या, कारण असं एक 5% लोकांना होण्याची शक्यता असते. काही जणांचं होतंय, मागच्या 2 बॅचचा अनुभव आहे. जर असं झालं तर बघा, मोबाईल नंबर जरी चुकीचा असला तरी हरकत नाही, कारण तुम्हाला एडिटमध्ये जाऊन नंतर मोबाईल बदलवता येतो. फक्त तुमचं नाव चुकलेलं असलं, मोबाईल चुकलेला असला तरी हरकत नाही. मात्र तुमचा ईमेल आय डी जर चुकलेला असला तर प्रशिक्षण करू नका, चालू करू नका. आता माझं प्रशिक्षण बरोबर आहे, माझं नाव बरोबर आहे, मोबाईल बरोबर आहे, किंवा माझं नाव आणि मोबाईल चुकलेला असेल तर मी दुरुस्त देखील केला आणि आता मला प्रशिक्षण चालू करायचं आहे. तर आता मला प्रशिक्षण चालू करताना इथं देखील बऱ्याचशा अडचणी येतात. आपण प्रत्यक्षात ऑनलाईन जाऊन पाहू. बघा, आपण आलोत ऑनलाईन, इथं आलोत, आपण ऑनलाईन आलोत आणि आता इथं खूप जण फोन करतात की सर आमचं प्रशिक्षण इथं कुठंच नाही आहे, आम्ही सगळं सर्च केलं, इथं आमचं कुठंच प्रशिक्षण दिसत नाही आहे. मित्रांनो, त्याला प्रशिक्षण न दिसायला पहिलं कारण सांगतो. इथं MR आलेलं आहे, तर इथं काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर इथं इंग्लिश EN निवडायचं आहे. निवडलं, इंग्लिश निवडल्याच्या नंतरही प्रशिक्षण येणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला इथं लिहावं लागेल, वर सर्च बारमध्ये त्या ENच्या बाजूला लिहायचं, इंग्रजीमध्ये लिहा MIEPA, मिपा. हे बघा, इथं आलंय मिपा औरंगाबाद. हे मिपा औरंगाबाद निवडा. मिपा औरंगाबाद निवडता क्षणी तुम्हाला प्रशिक्षण दिसायला लागेल तुमचं. जर तुम्ही यापूर्वी वरिष्ठ, निवड श्रेणी वगैरे काही प्रशिक्षण केलेलं असेल तर ते देखील दिसेल, पण आपल्याला इथं प्रशिक्षण दिसेल. आता प्रशिक्षण सुरू करताना सगळ्यात पहिली पूर्व चाचणी सोडायची. उदाहरणार्थ मी आता डायरेक्ट फेज 2 वर क्लिक केलं. 2 वर क्लिक केलं तर ते काय सांगतं बघा, कंप्लीट ऑल फ्री कंटेंट. म्हणजे मी अगोदर पूर्वीचं याच्या पूर्ण करणं गरजेचं आहे, म्हणून माझा भाग दुसरा चालू होणार नाही. म्हणून मी मागे यायचं, मागं आलो, पूर्व चाचणीवर क्लिक करायचंय. आता मी पूर्व चाचणीवर क्लिक केलं तर इथं स्टार्ट येईल, इथं पूर्ण निळीपट्टी येते, कारण मी पूर्व चाचणी दिलेली आहे म्हणून इथं असं आलेलं आहे. 100% माझी पूर्व चाचणी पूर्ण झालेली आहे. बरेच जण पूर्व चाचणी सुरू करतात मात्र सबमिट करत नाही, सांगतात आम्ही तर पूर्व चाचणी दिली. तर सबमिट देखील झाली पाहिजे पूर्व चाचणी, आणि सबमिट झाल्यानंतर नंतरच आपल्याला पुढचं प्रशिक्षण करता येईल. आता मी पूर्व चाचणी दिलेली आहे म्हणून मी फेज 1 सुरू करणं गरजेचं आहे. कारण आपण बघितलं, मी 2 चालू करायचा प्रयत्न केला, झाला नाही. मी आता फेज 1 वर क्लिक करतोय. बघा, मी फेज 1 वर क्लिक केलं की आता ते स्टार्ट करा म्हणतं. आता बघा, इथं मजा पहा, इथं फेज 1 मध्ये जे घटक दिलेले आहे 2, 2, 4, 2, 6 हे सगळे घटक मला पूर्ण करायचे आहेत. आणि नंतर इथं चाचणी फेज 1. प्रत्येक फेज संपल्याच्या नंतर 5 प्रश्नांची चाचणी आहे. याच्यामध्ये कमीत कमी 3 प्रश्न तुमचे बरोबर येणं गरजेचे आहे, मग आपल्याला पुढे जाता येईल. समजा माझे इथं 4 चुकले तर 1च बरोबर आलाय, तर मला पुन्हा हे सगळं बघावं लागेल आणि मग मला पुढे जावं लागेल, नसता मला पुढे जाता येत नाही. पुन्हा ते सांगतं की अगोदरचं पूर्ण करा. तर या पद्धतीनं हे सगळे घटक आपण पूर्ण करत जायचे. पहिल्या याच्यातले सगळे घटक, आधी सगळे घटक व्हिडिओ सगळे बघून घ्या. उदाहरणार्थ बघा, मी आता मुख्याध्यापक सक्षमीकरण यावर क्लिक करतोय, याच्यातले सगळे व्हिडिओ पाहून घ्यायचे. त्यानंतर लेखन कौशल्यावर क्लिक केलं. बघा, इथं वाचन साहित्य देखील आहे. हे वाचन साहित्य हे वाचायचं आहे, सगळे व्हिडिओ बघायचे. स्वाध्याय सगळ्यात शेवटी सोडायचे. लगेच त्या घटकाचे व्हिडिओ बघितले लगेच स्वाध्याय सोडू नका, अगोदर सगळे व्हिडिओ बघून घ्या सगळ्या घटकाचे. अगदी चाचणी पण देऊन द्या. स्वाध्याय सगळ्याचे शेवटी ठेवा. एक एक फेज पूर्ण करा. हे 3ही फेज पूर्ण करायचे आहेत. आणि 3 फेज पूर्ण झाल्याच्या नंतर, म्हणजे हा पहिला, हा दुसरा आणि हा फेज तिसरा आहे, चालू होणार नाही, ते प्री कंटेंट पूर्ण करा म्हणून. हे सगळे घटक पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यात शेवटी अभिप्राय आहे आणि उत्तर चाचणी आहे. तर इथं अभिप्रायामध्ये आपल्याला अभिप्राय द्यायचा आहे प्रशिक्षणाचा. याच्यावर कोणी क्लिक करू नका. 1, 2 किंवा 3 वेळेसपेक्षा जास्त क्लिक झालं तर नंतर ओपन होत नाही आणि मग तुम्हाला प्रमाणपत्र भेटत नाही. म्हणून अभिप्रायावर सध्या कोणी क्लिक करू नका. उत्तर चाचणी द्यायची, 3 तासाची उत्तर चाचणी आहे. ह्या उत्तर चाचणीमध्ये 100 प्रश्नांची उत्तर चाचणी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 50च्या पुढं गुण येणं गरजेचे आहे, तर आपल्याला प्रमाणपत्र मिळतं मित्रांनो. तर या पद्धतीनं आपण सगळं प्रशिक्षण पूर्ण करूया. आपल्याला PLC देखील पूर्ण करायच्या, ज्या की फेस टू फेस PLC आहे. या पद्धतीनं आपण सगळं प्रशिक्षण आपलं पूर्ण करून घेऊया. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.